Hello everyone. Now we will discuss the find the odd word. Next question. This is also objective type question. आणि हा प्रश्न आपला एकूण 5 मार्क गुणांसाठी असतो. या प्रकारचा प्रश्न म्हणजे पहिल्या ज्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स आहेत आपले त्या क्वेश्चनमध्ये एकूण 8 प्रकारचे जे प्रश्न आहेत त्यातला हा एक 4थ्या प्रकारचा प्रश्न आहे की अशा प्रकारचे प्रश्न देखील प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जाण्याची पॉसिबिलिटीज आहे. तर आपण हा जो क्वेश्चन बँकमधला जो प्रश्न आहे त्या क्वेश्चन बँकमधला आपण हा इथे प्रश्न बघणार आहोत. तर या ठिकाणी फाइंड द ऑड वर्ड इथे दिलेलं आहे. फर्स्ट आहे फीचर्स ऑफ अ मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये, प्राइस थेरी, स्लायसिंग मेथड, लिमिटेड स्कोप आणि लंपिंग मेथड. तर या ठिकाणी ऑड वर्ड जर बघितलं आपण तर ऑड वर्ड आहे लंपिंग मेथड हा ऑड वर्ड आहे. देन स्कोप ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स विचारले, थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग, थेरी ऑफ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट, थेरी ऑफ जनरल प्राइस लेवल अँड इन्फ्लेशन, मॅक्रो थेरी ऑफ डिस्ट्रीब्युशन. आता इथे मायक्रो इकॉनॉमिक्स विचारले मॅक्रोमध्ये आणि हा जो थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग हा दिस इज अ स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स आहे. त्यामुळं ऑड वर्ड जर आपण मी ते बघितला तर थेरी ऑफ प्रोडक्ट प्राइसिंग हा आहे. देन थर्ड एक्सेप्शन्स ऑफ लॉ, डिमिनिश मार्जिनल युटिलिटी, मायझर, हॉबी, ॲडिक्शन अँड स्पेक्टॅक्युलेशन. तर हे जर आपण तिन्ही बघितले तर हे एक्सेप्शन्स आहेत बट स्पेक्टॅक्युलेशन हे ॲझम्शन आहे. त्यामुळे ऑड वर्ड हा स्पेक्टॅक्युलेशन आहे. नेक्स्ट टाइप्स ऑफ युटिलिटी विचारले, टोटल युटिलिटी, टाइम युटिलिटी, पोझिशन युटिलिटी अँड सर्व्हिस युटिलिटी. तर ऑड वर्ड काय आहे? टोटल युटिलिटी हा ऑड वर्ड आहे. देन ॲझम्पशन्स ऑफ लॉ ऑफ डिमांड, कॉन्स्टंट लेवल ऑफ इन्कम, नो चेंज इन टॅक्सेशन पॉलिसी, नो चेंज इन साईज ऑफ पॉप्युलेशन अँड कार्डिनल मेजरमेंट. ॲझम्पशन्स विचारलेत लॉ ऑफ डिमांडचं. तर कार्डिनल मेजरमेंट हे जे ॲझम्पशन आहे हे लॉ ऑफ सप्लाय डिमिनिश मार्जिनल युटिलिटीचं आहे. देन आहे टाईप्स ऑफ डिमांड, इंडिव्हिज्युअल डिमांड, डायरेक्ट डिमांड, कॉम्पिटेटिव्ह डिमांड अँड कम्प्लिमेंटरी डिमांड. तर इंडिव्हिज्युअल डिमांड आणि मार्केट डिमांड ह्या कन्सेप्ट आहेत, हा टाईप्स नाही आहे. त्यामुळे इथे ऑड वर्ड जो आहे तो इंडिव्हिज्युअल डिमांड आहे. देन आहे टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, युनिटरी इलास्टिक, इन्कम इलास्टिक, क्रॉस इलास्टिक अँड प्राइस इलास्टिक. आता या ठिकाणी इन्कम आणि क्रॉस आणि प्राइस हे मेन टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटी आहे आणि युनिटरी हा टाइप्स ऑफ प्राइस इलास्टिसिटीचा प्रकार आहे, हा किंमत लवचिकतेचा प्रकार आहे. त्यामुळे ऑड वर्ड जर आपण बघितलं तर हा युनिटरी इलास्टिक हा ऑड वर्ड आहे इथे. नेक्स्ट आहे मेथड्स ऑफ मेजरिंग प्राइस इलास्टिसिटी ऑफ डिमांड, प्राइस इलास्टिसिटी. इथे रेशिओ मेथड, टोटल आउटले मेथड, इन्कम मेथड आणि जिओमॅट्रिक मेथड. इथे प्राइस इलास्टिसिटी मापन करण्याच्या पद्धती विचारलेल्या आहे. तर इथे इन्कम मेथड ही जी आहे म्हणजे इन्कम मेथड ही ऑड वर्ड आहे इथे, कारण रेशो मेथड आहे, टोटल आउटले मेथड आहे आणि जिओमॅट्रिक मेथड आहे, पण इन्कम मेथड नाही आहे. देन आहे एक्सेप्शन ऑफ लॉ ऑफ सप्लाय, अर्जंट नीड फॉर कॅश, परिशेबल गुड्स, ॲग्रिकल्चर गुड अँड प्रेस्टेज गुड्स. तर या ठिकाणी एक्सेप्शन आपल्याला विचारले त्यामुळे परिशेबल गुड्स हा एक हे या ठिकाणी एक्सेप्शन नाही आहे. बाकी सर्व जे आहेत अर्जंट नीड फॉर कॅश, ॲग्रिकल्चर गुड आणि प्रेस्टिज गुड्स हे सर्व एक्सेप्शन आहे, पण परिशेबल गुड्स नाही आहे. त्यामुळे ऑड वर्ड हा परिशेबल गुड्स आहे. ते नेक्स्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट विचारले, टोटल कॉस्ट, मार्जिनल कॉस्ट अँड ॲव्हरेज कॉस्ट. हे टाईप्स आहेत याचे, कॉस्ट कन्सेप्ट्स आहेत ह्या, सॉरी कॉस्ट कन्सेप्ट आहेत, पण प्रोडक्शन कॉन्सेप्ट कॉस्ट ही काही कन्सेप्ट नाही आहे. मार्केट ऑन अ बेसिस ऑफ प्लेस विचारलेला आहे, तर लोकल मार्केट, नॅशनल मार्केट, इंटरनॅशनल मार्केट. पण हा जो लॉंग पिरियड मार्केट आहे हा ऑड वर्ड आहे, कारण हा बेसिस ऑफ टाईम आहे आणि प्रकार आहे बेसिस ऑन टाईमचा प्रकार आहे हा, आणि बाकीचे 3 जे प्रकार आहेत ते बेसिस ऑफ प्लेस आहे. सेलिंग कॉस्ट, एक्सपेंडिचर ऑन टेलिव्हिजन, ब्रॉडकास्ट, होर्डिंग्स, एक्झिबिशन अँड मोबाईल हँडसेट. सेलिंग कॉस्ट म्हणजे विक्री खर्च जो आहे तो मग टेलिव्हिजनवरून ज्या जाहिराती दिल्या जातात, होर्डिंग लावले जातात, एक्झिबिशन. पण मोबाईल हँडसेट हा इथे ऑड वर्ड आहे. नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ इंडेक्स नंबर विचारले, प्राइस, क्वांटिटी, सिम्पल अँड व्हॅल्यू. तर सिम्पल इंडेक्स हा ऑड वर्ड आहे, बाकी हे जे 3 आहेत ते टाइप्स आहेत. स्टेप्स इन्व्हॉल्व कंस्ट्रक्शन ऑफ इंडेक्स नंबर. एक आहे सिलेक्शन ऑफ अ कमोडिटी, सिलेक्शन ऑफ बेस इयर, सिलेक्शन ऑफ अ कॉस्ट, सिलेक्शन ऑफ आयटम अँड सिलेक्शन ऑफ अ प्राइस कोटेशन. आता या ठिकाणी सिलेक्शन ऑफ आयटम्स जे आहेत आणि सिलेक्शन ऑफ कमोडिटी हे सिमिलर आहेत, तरीसुद्धा या ठिकाणी जर आपण बघितलं तर सिलेक्शन ऑफ कॉस्ट हा एक या ठिकाणी ऑड वर्ड आहे आणि सिलेक्शन ऑफ अ कमोडिटी हा सुद्धा म्हणजे ह्या प्रश्नांमध्ये जर आपण बघितलं तर तो थोडासा हा डिफरन्स आहे. तर सिलेक्शन ऑफ कॉस्ट हा या ठिकाणी ही स्टेप नाही आहे. देन आहे कॉस्ट कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम. तर GDP आणि NN
पी आणि LIC GNP. तर LIC हे ऑड वर्ड आहे इथे, बाकी ह्या 3 कन्सेप्ट आहेत. नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ नॅशनल इन्कम. प्रॅक्टिकल डिफिकल्टीज इज मेजर इन नॅशनल इन्कम. इथे प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आपल्याला विचारल्यात. प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग, अनरिएबल डाटा, इलिगल इन्कम अँड डेप्रिशिएशन. सो प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग हे थेरॉटिकल डिफिकल्टी आहे, त्यामुळे ऑड वर्ड हा प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग आहे. देन ओके, प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग हे डिफिकल्टीज नाही आहे, तर इलिगल इन्कम ही थेरॉटिकल डिफिकल्टीज आहेत आणि बाकी सर्व ज्या डिफिकल्टीज आहेत त्या प्रॅक्टिकल डिफिकल्टीज आहेत. नॉन टॅक्स रेव्हेन्यू, इथे स्पेशल असेसमेंट, स्पेशल लेवी, GST अँड फी. तर इथे GST हा टॅक्स रेव्हेन्यू आहे, त्यामुळे ऑड वर्ड हा इथे या ठिकाणी आपल्याला GST हा ऑड वर्ड आपल्याला इथे दिसतो आहे. देन नेक्स्ट आहे ऑप्शनल फंक्शन्स विचारलेले आहे तिथे. ऑप्शनल फंक्शन्स ऑफ अ गव्हर्नमेंट, प्रोव्हिजन ऑफ एज्युकेशन अँड हेल्थ सर्व्हिस, सोशल सिक्युरिटी मेजर, प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक्स अँड वेलफेअर मेजरमेंट. तर ऑड वर्ड इथे प्रोटेक्शन फ्रॉम एक्सटर्नल अटॅक हा ऑड वर्ड आहे, बिकॉज दिस इज ऑब्लिगेटरी फंक्शन्स ऑफ द गव्हर्नमेंट आहे. ऑर्गनायझर सेक्टर, कमर्शियल बँक्स, ऑर्गनायझर सेक्टर, कोऑपरेटिव्ह बँक्स, कमर्शियल बँक्स, मनी लेंडर्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर इथे ऑर्गनायझर सेक्टरमध्ये मनी लेंडर्स हे अनऑर्गनायझड सेक्टरमध्ये येतात, त्यामुळे ऑड वर्ड हा मनी लेंडर्स आहे. अनरेग्युलेट नॉन बँकिंग फायनान्शियल इंटरमिजिएट्स आहे. इंडिजिनियस बँकर, चिट फंड, निधी, इंडिजिनियस बँकर्स, चिट फंड, निधी आणि लोन कंपनीज. तर अनरेग्युलेट नॉन बँकिंग फायनान्शियल विचारलेलं आहे, तर इथे इंडिजिनियस बँकर हे वेगळा शब्द या ठिकाणी आहेत आणि बाकीचे जे आहेत ते फायनान्शियल इंटरमिजिएट्स आहेत. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ फॉरेन ट्रेड. या ठिकाणी इम्पोर्ट ट्रेड, एक्सपोर्ट ट्रेड, इंटरपोर्ट ट्रेड आणि नॅशनल ट्रेड आहे. तर ह्या नॅशनल ट्रेड हा जो आहे हा टाईप्स नाही आहे, त्यामुळे हा ऑड वर्ड आहे. डेव्हलपमेंट ऑफ न्यू पोर्ट. आता या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ न्यू पोर्टमध्ये कांडला, कोची, मुंबई आणि नावाशिवा हे आहे. तर या वेगळा जो आपल्याला बघितलं तर कोची हा जो आहे हा जुना पोर्ट आहे आणि बाकीचे जर आपण बघितले तर हे न्यू पोर्ट आहेत. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हा जो फाइंड द ऑड वर्ड हा प्रश्न आपण पूर्ण केलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.